आज आपण AC मोटर रिवाइंडिंगमध्ये वाइंडिंग मटेरियलबद्दल माहिती पाहू. आर्मेचर किंवा मोटर स्टेटरच्या वाइंडिंगकरिता दोन प्रकारचे पदार्थ वापरतात. एक वाहक पदार्थ व अवाहक पदार्थ. इंग्रजीत सांगायचे झाल्यास कंडक्टिंग मटेरियल व इन्सुलेटिंग मटेरियल्स. वाहक पदार्थ म्हणजे कंडक्टिंग मटेरियल्स. वाहक पदार्थ म्हणजे ते पदार्थ ज्यामधून विद्युत प्रवाहाचे वहन होते, म्हणजेच ज्यामधून करंट वाहून नेला जातो. हे पदार्थ विद्युत प्रवाहाचे वहन करतात व त्याचा परिणाम स्वरूप चुंबक बल तयार होतो. म्हणजे त्यामधनं करंट वाहत असतात, त्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो. हा मॅग्नेटिक फ्लक्स मोटर फिरण्यास म्हणजे मोटरचं इंटरॅक्शन होण्यास कारणीभूत असतो. सर्वसाधारणपणे तांबे म्हणजे कॉपर, ॲल्युमिनियम हे पदार्थ वाहक पदार्थ म्हणून वापरले जातात आणि त्याचा मोटर रिवाइंडिंगच्या उपयोगामध्ये सर्वात जास्त त्याचा वापर आहे. तांब्याचा रेझिस्टन्स हा ॲल्युमिनियमपेक्षा कमी आहे, म्हणून त्याचा वापर जास्त केला जातो. तसेही तांब्याचे ॲल्युमिनियमवरती वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. मोटरच्या इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल डिझाईननुसार वाहक पदार्थाची जाडी म्हणजे अर्थात गेज ठरविला जातो. आपण कॉपर व ॲल्युमिनियमची ढोबळमानाने तुलना पाहू. कॉपर हायर कंडक्टिव्ह आहे, म्हणजे याची वहन क्षमता जास्त आहे. तर कॉपरच्या तुलनेमध्ये ॲल्युमिनियमचं कंडक्टिव्हिटी कमी आहे. म्हणजे तितक्याच जाडीचा कॉपर वायर आणि तितक्याच जाडीचा जर ॲल्युमिनियम वायर घेतला तर ॲल्युमिनियम वायर कॉपर वायरच्या 60% इतकाच करंट वाहून नेतो. कॉपरचा रेझिस्टन्स कमी आहे तर ॲल्युमिनियमचा रेझिस्टन्स जास्त आहे. कॉपर वायर हा जास्त लवचिक आहे तर ॲल्युमिनियम वायर हा कमी लवचिक आहे. कॉपर कमी ठिसूळ आहे तर कॉपरच्या तुलनेत ॲल्युमिनियम जास्त ठिसूळ आहे. ठिसूळपणा म्हणजे कॉपरचं सोल्डरिंग जास्त पटकन होते, ॲल्युमिनियमचं सोल्डरिंग होण्याकरता त्रास जातो. परंतु कॉपरची ही किंमत जास्त आहे व ॲल्युमिनियमची किंमत कमी आहे. ॲल्युमिनियमच्या तुलनेत कॉपरचं वजनसुद्धा जास्त आहे. आपण वाइंडिंग करताना कॉपर घेतल्यास कमी जाडीचा कंडक्टर वापरू शकतो, तर त्याच करंट कॅपॅसिटीसाठी ॲल्युमिनियमचा कंडक्टर हा जास्त जाडीचा लागतो. कॉपरवरती वातावरणाचा कमी परिणाम होतो, तर ॲल्युमिनियमवरती वातावरणाचा जास्त परिणाम होतो. आता अवाहक पदार्थांबद्दलची माहिती पाहू. म्हणजे AC मोटर रिवाइंडिंगमध्ये वापरण्यात येणारे इन्सुलेटिंग मटेरियल्स. अवाहक पदार्थाला रोधक पदार्थ म्हणजे इन्सुलेटिंग साहित्य असेही म्हणतात. रोधक पदार्थ म्हणजे प्रवाहाला विरोध करणारे, प्रवाह वाहून न देणारे साहित्य होय. वाइंडिंगमध्ये योग्य प्रकारचे व योग्य त्या क्षमतेचे रोधक साहित्य जर उपयोगात आणले नसेल तर वाइंडिंग केलेली मोटर लवकर जळून जाईल. बिना इन्सुलेटिंग पदार्थाचे ती मोटर पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही व आवश्यक त्या दाबावर ते टिकणारी नाही. याचा अर्थ असा की त्याला जे रिकमेंडेड व्होल्टेज दिलं आणि तिथं प्रॉपर इन्सुलेटिंग पदार्थ नसतील तर करंट लीक होऊन बॉडीमध्ये सर्क्युलेट होऊन किंवा अननेसेसरी पार्टमध्ये अननेसेसरी सर्किटमध्ये करंटचा प्रवाह वाहून शॉर्ट सर्किट, अर्थ लिकेज, ओव्हरहीटिंग अशा प्रकारच्या अनवॉन्टेड फिनॉमिनाज होऊ शकतात
व ज्यामुळे मोटरचा परफॉर्मन्स खराब होतो, शॉक लागायची भीती असते, तसेच मोटरची वाइंडिंग जळण्याची सुद्धा शक्यता असते. रोधक साहित्यात पुढील गुणधर्म असावेत. रोधक गुणधर्म अत्युत्तम असावा, म्हणजे त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज ह्या बेस्ट असल्या पाहिजेत. मजबूतपणाच चिवटपणा असावा, म्हणजे तो ब्रिटल नसताना तो फ्लेक्झिबल किंवा आकारामध्ये ठेवल्यानंतर त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ टिकून असावी. हवेमधील आर्द्रता शोषली जाऊ नये. इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये हवेतली आर्द्रता शोषली गेली नाही पाहिजे, जेणेकरून त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज खराब होणार नाहीत. मोटरच्या तापमानामध्ये थोडाफार बदल झाला तर तो बदल सहन केला जावा, म्हणजे हीट सस्टेनिंग कॅपॅसिटी त्या इन्सुलेटिंग पदार्थामध्ये पाहिजे. मोटरला मिळणारा दाब जर काही प्रमाणात वाढला तर तो सहन करण्याची त्याच्यात ताकद असावी, म्हणजे थोडं ओव्हर व्होल्टेज त्यांनी सहन करायला पाहिजे. मोटर वाइंडिंग करताना साधारणतः पुढील प्रकारच्या इन्सुलेटिंग मटेरियलची व वाइंडिंग वायर्सची आवश्यकता असते. आपण त्याच्याबद्दल आता अभ्यास करू. यामध्ये प्रथम पाहणार आहोत सिंगल कॉटन कव्हर्ड व डबल कॉटन कव्हर्ड वायर्स. सिंगल कॉटन कव्हर्ड्स याला शॉर्ट फॉर्ममध्ये SCC असं म्हणतात, तर डबल कॉटन कव्हर्ड्सला DCC वायर्स असे सुद्धा म्हणतात. या वायरचा उपयोग वाइंडिंगकरिता केला जातो. 16 गेजपासून ते 40 गेजपर्यंत ह्या वायर्स बाजारात मिळतात. ह्या वायर्स वजनामध्ये विकत घ्याव्या लागतात, म्हणजे काही ग्रॅममध्ये किंवा किलोमध्ये याचं बंडल मिळते. आपल्या आवश्यकतेनुसार त्याची लांबी, म्हणजे फॉर्मरवरती किती टर्न्स करावे लागतात ते ठरवून त्या वायरचे तुकडे कट करून त्याची कॉईल बनविल्या जाते. नंतर आहे सिंगल सिल्क कव्हर्ड वायर्स. यामध्ये सुद्धा SSC किंवा DSC म्हणजे सिंगल सिल्क कव्हर्ड आहे, तसंच डबल सिल्क कव्हर्डसुद्धा हा वायर असतो. या वायरचा उपयोग वाइंडिंग करताना केला जातो. साधारणतः 16 गेजपासून 40 गेजपर्यंतच ह्या वायर्स बाजारात मिळतात. काही प्रसंगी 40पेक्षा जास्त गेजचाही हा वायर मार्केटमध्ये मिळतो. ह्या वायर्स वजनामध्ये मिळतात. कॉटन कव्हरच्या ऐवजी याच्यावरती सिल्कचं कव्हरिंग वापरलेलं असते. यानंतर इनॅमल्ड व सुपर इनॅमल्ड वायर. या वायर म्हणजे बेअर कंडक्टरला, म्हणजे जो कंडक्टर बिना आवरणाचा असतो तो कंडक्टर, याला अतिशय पातळ प्रमाणामध्ये वॉर्निशचे आवरण दिलेले असते. हे आवरण इन्सुलेशनचे कार्य करते. इथे लेफ्ट हँड साईडला आकृतीमध्ये कॉटन कव्हर्ड वायर्स दाखविलेली आहे, तर राईट हँड साईडला बॉबिनवरती इनॅमल्ड व सुपर इनॅमल्ड वायर्स गुंडाळलेली दाखविलेली आहे. यानंतर आपण कॉटन टेपबद्दल माहिती पाहू. हा साधा कापडी टेप असून 12.5, 18 और 25 मिलीमीटर रुंदीमध्ये हा उपलब्ध असतो. याचे 50 मीटर, 52 मीटर लांबीचे रोल असतात. आपल्या आवश्यकतेनुसार त्यातला टेपचा तुकडा कापतात आणि वाइंडिंगवरती गुंडाळतात. त्यांचं सिल्क टेप. हा टेपही 12.5, 16, 18 मिलीमीटर रुंदीमध्ये उपलब्ध असतो. याचेसुद्धा 52 मीटर लांबीचे रोल असतात. आकृतीमध्ये लेफ्ट हँड साईडला कॉटन टेप दाखविलेला आहे, तर राईट हँड साईडला सिल्क टेपची आकृती
दाखविलेली आहे. एम्पायर टेप. टेप या शब्दाचाच अर्थ असा आहे, जॉईंटवरती किंवा कुठं जर बाहेर कंडक्टर निघाला असेल तर तिथे त्याच्या भोवती लपेटण्यासाठी याचा उपयोग केला जातो. एम्पायर टेप हा 7 व 10 मिलीमीटर अशा जाडीमध्ये उपलब्ध असतो. याची पण रुंदी 12.5, 18 किंवा 25 मिलीमीटर अशी असते. याचेसुद्धा 50 ते 52 मीटर लांबीचे रोल मार्केटमध्ये मिळतात. ब्लॅक अधेसिव्ह टेप हा सुद्धा टेप 12.5, 18 और 25 मिलीमीटर अशा रुंदीमध्ये व वजनामध्ये विकत मिळतो. हा टेप बरेचदा विशिष्ट आकाराच्या स्वरूपात म्हणजे बंडलच्या स्वरूपात किंवा नगाच्या स्वरूपात आपण मार्केटमधून विकत घेतो. लेफ्ट हँड साईडला एम्पायर टेपची आकृती दाखविलेली आहे, तर राईट हँड साईडला ब्लॅक अधेसिव्ह टेपची आकृती दाखविलेली आहे. एम्पायर क्लॉथ. काळ्या व पिवळ्या रंगाचे 36 मिलीमीटर अशा रुंदीमध्ये 7 व 10 मिल्स अशा जाडीचे रोल्स मीटरमध्ये बाजारात मिळतात. हे एक विशिष्ट प्रकारचे कापड असते. हे कापड मीटरमध्ये विकत मिळते. याचा उपयोग गाळ्याच्या तळाशी इतर इन्सुलेशनबरोबर 2 कॉईलच्या मध्ये कॉईलला पूरक इन्सुलेशन देण्याकरता करतात. अत्यंत चिवट व मजबूत असे हे कापड असून याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज चांगल्या आहेत. हा मजबूत आहे, लवचिक आहे, म्हणून गॅप भरून काढण्यासाठी व विशिष्ट पॅकिंग निर्माण करण्यासाठी सुद्धा एम्पायर क्लॉथचा वापर केला जातो. याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज खूप चांगल्या असल्यामुळे याचा वापर सरळपणे केला जातो. एम्पायर स्लीव्हिंग. कॉईलची टोके व जॉईंट आच्छादनाकरता याचा उपयोग करतात. ह्या स्लीव्ज 1 मीटर लांबीमध्ये व 1 मिलीमीटर ते 6 मिलीमीटर व्यासामध्ये व विविध रंगामध्ये उपलब्ध असतात. आवश्यकतेनुसार विशिष्ट कामाकरता किती लांबीची स्लीव लागेल तितकी कट करतात व जर वेगवेगळे फेज असतील किंवा वेगवेगळ्या वायरचं सेपरेशन करायचं असेल तर वेगवेगळ्या रंगानुसार ही स्लीव्ज वापरतात. कॉटन स्लीव्हिंग्स. कॉटन म्हणजे कापडी. ह्या स्लीव्ज 100 मीटर लांबीमध्ये व 1 मिलीमीटर ते 4 मिलीमीटर व्यासामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ह्यासुद्धा विविध रंगामध्ये उपलब्ध असतात. या स्लीव्जचा उपयोग लहान यंत्रे, पंखे इत्यादीसाठी कॉईलची टोके आच्छादनाकरता केला जातो. PVC स्लीव्हिंग्स. स्लीव म्हणजे आच्छादनावरता चढवलेली आवरण. PVC म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराईड. या स्लीवचा उपयोग ज्या ठिकाणी वाइंडिंगचा तेलकट भागाशी किंवा तत्सम रासायनिक पदार्थाशी संबंध येतो अशा ठिकाणी याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ तेल गिरण्याच्या यंत्रामध्ये, त्याचप्रमाणे वाहनामधील विजेच्या सर्किटमध्ये याचा सर्रास वापर केला जातो, कारण याची तेल विरोधक शक्ती चांगली असते. तसेच ह्या स्लीव्ज विविध रंगामध्ये व 1 मिलीमीटर ते 6 मिलीमीटर व्यासामध्ये उपलब्ध असतात. खालील आकृतीमध्ये लेफ्ट हँड साईडला कॉटन स्लीव्ज दाखविलेल्या आहेत, तर राईट हँड साईडला PVC स्लीव्ज दाखविलेल्या आहेत. ह्या मोठ्या बंडलमध्ये मिळतात
आवश्यकतेनुसार कट करतात व वापरतात. लेदराईट पेपर. या पेपरचा कागद 1 सेंटीमीटर ते 40 सेंटीमीटर या मापाचे तक्ते असून या 5, 7, 10, 15 मिलीमीटर अशा जाडीमध्ये व 1 मीटरच्या लांबीमध्ये व रोलमध्ये उपलब्ध असतो. हा कागद वजनामध्ये सुद्धा उपलब्ध असतो. हा पेपर हाय ब्रेकडाऊन व्होल्टेजसाठी ओळखला जातो. हा एक प्रकारचा चिवट कागद असून याची रोधक शक्ती चांगली असते. लेदराईट पेपरची इन्सुलेटिंग प्रॉपर्टी ही टेस्टेड असून अतिशय चांगली असल्यामुळे या पेपरचा वापर सर्रास केला जातो. हा कागद रंगाने काळसर असतो, किंबहुना करड्या रंगाचा असतो. याचा उपयोग मोटरच्या स्लॉटच्या बॉटम साईडला म्हणजे तळाशी केलेला असतो. प्रेस पॅन पेपर. हा कागद 3, 5, 7, 10 व 15 मिलीमीटर अशा जाडीमध्ये तसेच तक्त्यामध्ये किंवा वजनामध्ये व रोलमध्ये सुद्धा उपलब्ध असतो. हा लेदराईट पेपरप्रमाणेच गुणधर्म असलेला किंचित पिंगट तांबूस रंगाचा असतो. याचा उपयोग गाड्यामध्ये लेदराईट पेपरप्रमाणेच करतात, म्हणजे स्लॉटमध्ये पेपर ठेवण्यासाठी की ज्यावर ते बाइंडिंगची कॉईल ठेवलेली असते त्याकरिता हा पेपर वापरतात. हा चकचकीत रंगाचा असा कागद असून याची सरासरी पंक्चर टेस्ट 500 RMS व्होल्ट इतकी आहे. पंक्चर टेस्ट याचा अर्थ असा डाय इलेक्ट्रिक टेस्ट, म्हणजे 500 RMS व्होल्टेज जर या प्रेस पॅन पेपरला दिलं तरीसुद्धा त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज खराब होत नाहीत, डिस्टर्ब्ड होत नाहीत, म्हणजे त्यातनं करंट लीक होत नाही असा याचा अर्थ आहे. आपण लेफ्ट हँड साईडला लेदराईट पेपर पाहतो आहे, तर राईट हँड साईडला प्रेस पॅन पेपर आपण पाहतो आहे. लवचिक अभ्रकाचा तक्ता असलेला मायका, अर्थात मायका आणि अभ्रक हे दोन्ही एकच शब्द आहेत. हा मऊ अभ्रक पेपर किंवा कपड्यामध्ये मिश्रण म्हणजे थोडं चिकट मिश्रणामध्ये टाकून तयार केलेला असतो. नंतर त्याला मायकानाइट कागद किंवा मायकानाइट कपडा असेही म्हणतात. हा सर्व तापमानावर लवचिक राहतो. जाड आकाराचा तक्ता कात्रीने सहजरित्या कापता येतो. हा पेपर 1x1 मीटर या आकारात व 1 ते 6 मिलीमीटर अशा जाडीमध्ये उपलब्ध असतो. हा कागद जास्त दाबाच्या यंत्रामध्ये लायनिंग म्हणून वापरला जातो. लायनिंग म्हणजे 2 याच्यामध्ये सेपरेटर आकृतीमध्ये त्याची रफ फिगर दाखविलेली आहे. रेझिन कोर्ड सोल्डर. हे टीन व लेड यांच्या मिश्रणापासून बनविलेले असते. हे 10, 12, 14 व 15 अशा गेजच्या रोलमध्ये प्रत्येकी 500 ग्रॅम वजनामध्ये उपलब्ध असते. स्लॉटमध्ये बसविलेल्या कॉईलचे टोके जोडण्यासाठी व ती जोडणी पूर्ण झाल्यानंतर तो जोड म्हणजे जॉईंट पक्का होण्याकरता म्हणून त्याच्यावरती रेझिन कोअरच्या साहाय्याने डाग दिला जातो. यामध्ये रेझिनचा वापर फ्लक्स म्हणून केला जातो. आकृतीमध्ये शोल्डर ज्यावरती गुंडळलेलं असते त्या निळ्या रंगाच्या बॉबिन्स लेफ्ट हँड साईडला पाहतो. त्यातला बाहेर काढलेलं शोल्डर
फिगरच्या टॉप हँड साईडला पाहतो आहे. त्याच्या खाली बॉटम साईडला सोल्डरिंग आयर्न पाहतो आहे आणि अगदी राईट हँड साईडला आपण त्या डब्बीमध्ये ठेवलेलं तपकिरी रंगाचं फ्लक्स पाहतो आहे. सोल्डरिंग पेस्ट म्हणजे फ्लक्स ही पेस्ट अर्धा किलो किंवा त्यापेक्षा कमी अशा कंटेनरमध्ये उपलब्ध असते. सोल्डरिंग करताना जोडावर प्रथम फ्लक्स चोळतात व त्यानंतर त्यावरती सोल्डर करतात. त्यामुळे जोडावर ऑक्सिडेशनची क्रिया न होता सोल्डर चटकन बसते. रेझिनचा उपयोग हा सर्वसाधारणपणे फ्लक्स म्हणून केला जातो. वॉर्निश, शेलॅक वॉर्निश किंवा काळे रोधक वॉर्निश. वाइंडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर वाइंडिंगमध्ये मजबूतपणा आणण्यासाठी व वाइंडिंगची रोधक शक्ती वाढण्यासाठी म्हणजे वाइंडिंगच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज वाढण्याकरिता वाइंडिंगवरची वॉर्निश ओततात. काळे वॉर्निश व रंगविरहित वॉर्निश अशा सर्वसाधारणपणे 2 प्रकारामध्ये हे वॉर्निश उपलब्ध असते. यामध्ये रंगविरहित वॉर्निशचा व्यवहारात जास्तीत जास्त उपयोग केला जातो. स्पिरिटमध्ये पथरी लाख मिसळून साधे वॉर्निश तयार होते. या वॉर्निशलाच शेलॅक वॉर्निश असेही म्हणतात. आकृतीमध्ये बाटलीमध्ये असलेलं वॉर्निश आपण पाहतो आहे. हे वॉर्निश बाटली उघडल्यानंतर लवकरात लवकर वापरावं लागते. काही दिवस नाही वापरल्यास ते सुकून कडक होऊन जाते व वापरण्यायोग्य राहत नाही. वाइंडिंग थ्रेड म्हणजे दोरा किंवा T1 थ्रेड. हा धागा किंवा दोरा वाइंडिंग केलेल्या आर्मेचर किंवा कॉइल्स बांधण्यासाठी केला जातो. कारण कॉइल्स तयार केल्यानंतर त्या कॉइल्सचे टर्न्स सुटे होण्याची शक्यता असते. एकमेकात गुंतू नये किंवा ती कॉइल नीटपणे स्लॉटमध्ये बसवण्यासाठी ते एकत्र बांधणं आवश्यक असते. म्हणून हा धागा वापर केला जातो. हा मार्केटमध्ये बॉलच्या आकारामध्ये म्हणजे बॉलच्या गुंडाळी केलेल्या स्वरूपामध्ये विकत मिळतो. आकृतीमध्ये आपण हा कॉटन टिप पाहतो आहे. बांबू. गाळामध्ये कॉईल घातल्यानंतर म्हणजे स्लॉटमध्ये कॉईल इन्सर्ट केल्यानंतर त्याच्या तोंडावरती लेदोराईट पेपर दुमडून त्यावरती बांबूची पाचर बसवितात. याला इंग्रजीत सांगायचं झाल्यास मेकॅनिकल पॅकिंग किंवा मेकॅनिकल सपोर्ट कॉईलला देण्याकरता म्हणून आपण तिथे बांबू घालतो. या बांबूच्या काडीलाच वेज असे म्हणतात. गाळ्यामध्ये वेज बसविताना वेजचा कठीण भाग वर करतात जेणेकरून तो ठोकता येईल. आपण लेफ्ट हँड साईडला बांबू पाहतो आहे तर राईट हँड साईडला त्याच्या बारीक कमच्या किंवा कपटे पाहतो आहे ज्याला वेज असं म्हणतात. विशिष्ट प्रकारच्या मजबूत कटिंग टूल्सद्वारा सुद्धा त्याचा आकार कट करता येतो. फायबर. तपकिरी किंवा तांबड्या रंगाचा हा इन्सुलेटिंग पदार्थ अतिशय मजबूत असतो व कठीण असतो. याचा उपयोग वेजेस म्हणून करता येतो किंवा 2 कॉइल्समध्ये सेपरेशन करण्याकरता म्हणून सुद्धा हा त्यामध्ये इन्सर्ट केला जातो. हा 1.5 ते 6 मिलीमीटर अशा जाडीमध्ये व शीटमध्ये तशाच चौकोनी बारमध्ये सुद्धा वजनाच्या स्वरूपामध्ये मार्केटमध्ये मिळतो. आपण आकृतीमध्ये लेफ्ट हँड साईडला शीटसुद्धा पाहतो आहे. राईट हँड साईडला मोठी शीटसुद्धा पाहतो आहे. याच्या रंगामुळे याचं सेपरेशन कोणत्या कॉईलमध्ये केलेलं आहे हे लक्षात यायला सोपं जाते. आता तुमच्या माहितीकरता म्हणून स्टँडर्ड वायर गेज जी असेल त्या प्लेटवरचे क्रमांक
व त्या वायरचा व्यास आपण दिलेला आहे. एक लक्षात ठेवावं, लेसर द गेज नंबर, हायर इज द डायमीटर ऑफ द कंडक्टर. हायर द गेज नंबर, लेसर इज द डायमीटर ऑफ द कंडक्टर. जितका गेज नंबर छोटा असेल तितकी कंडक्टरची जाडी जास्त असेल, म्हणजे कंडक्टरचा डायमीटर जाडा असेल. कंडक्टर जाडा आहे म्हणजे त्याचा रेजिस्टन्स कमी आहे, कारण रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया जाडा असेल तर तो जास्त करंट वाहून नेतो. हा जो सोबत चार्ट दिलेला आहे हा तुम्हाला रिवाइंडिंग करताना गेज नंबरनुसार त्या कंडक्टरची जाडी किती आहे ते पाहण्याकरता रेफरन्स चार्ट म्हणून माहिती पडू शकतो. या गेजकरता कोणत्या वायरचा करंट कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे हे समजण्याकरता तुम्ही नेटचा वापर करू शकता किंवा मार्केटमध्ये जे बुकलेट्स अव्हायलेबल आहेत त्याचा वापर करू शकता. कंपनीचे जे स्टँडर्ड मॅन्युअल्स आहेत त्याचा वापर करू शकता. त्याचा सर्वांचा वापर करून तुम्ही वाइंडिंग करण्याकरता विशिष्ट वायर निवडू शकता. अशा प्रकारे आपण AC मोटर रिवाइंडिंगमधील कंडक्टिंग व इन्सुलेटिंग पदार्थाचा आढावा घेतला. यावरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहू. वाइंडिंग मटेरियलमधील वाहक पदार्थ व अवाहक पदार्थाबद्दल माहिती लिहा. म्हणजे इन्सुलेटिंग व कंडक्टिंग मटेरियलची माहिती लिहा. याची क्रोनॉलॉजिकल यादी तयार करावी. ज्या मटेरियलचे शक्य असतील त्याची आकृती काढावी व त्या पदार्थाची माहिती लिहावी. तो कुठे उपयोगात आणतो ते लिहावं व त्याचा उपयोग तिथेच का केला जातो अशा पद्धतीत त्याचं वर्णन करावं. वाहक पदार्थ कॉपरबद्दल माहिती लिहा. कॉपरबद्दल माहिती लिहावी. त्याचे ॲडव्हान्टेजेस लिहावे. त्याची वैशिष्ट्य काय आहे ते लिहावे. नंतरचा प्रश्न आहे वाहक पदार्थ ॲल्युमिनियमबद्दल माहिती लिहा. ॲल्युमिनियमबद्दलची माहिती लिहावी. त्याच्या कंडक्टिंग प्रॉपर्टीजबद्दल माहिती लिहावी. कॉपरच्या तुलनेमध्ये त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत हे सुद्धा लिहावं. त्यानंतरचा प्रश्न आहे रोधक साहित्यात असणारे आवश्यक गुणधर्म सांगा. इन्सुलेटिंग मटेरियल वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या. त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज, त्याची हायग्रोस्कोपिसिटी, त्याचा लवचिकपणा, त्याचं वजन, त्याची मार्केटमध्ये अव्हायलेबल असलेली कॉस्ट, त्याला शेप देण्याकरता लागणारा श्रम, या सर्व गोष्टीची माहिती घेऊन रोधक साहित्याचे गुणधर्म लिहावेत. त्यानंतर आहे माहिती लिहा. सिंगल कॉटन कव्हर्ड वायर, सिंगल सिल्क कव्हर्ड वायर, इनेबल्ड व सुपर इनेबल्ड वायर या वायर्सचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो. त्याचा शॉर्ट फॉर्म असेल तर त्याचा फुल फॉर्म लिहून याची माहिती लिहावी. कॉटन टेप, सिल्क टेप, एम्पायर टेप, ब्लॅक अधेसिव्ह टेप हे टेपचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. ते नेमके कुठे वापरले जातात. एम्पायर क्लॉथ, एम्पायर स्लिव्हिंग्स, कॉटन स्लिव्हिंग्स, PVC स्लिव्हिंग्स व लेदराईड पेपर या इन्सुलेटिंग पेपरबद्दल माहिती लिहावी. मित्रांनो, आज AC मोटर रिवाइंडिंगमध्ये आपण इन्सुलेटिंग व कंडक्टिंग मटेरियलची माहिती पाहिली. तुम्हाला ती नक्कीच आवडली असेल. अभ्यास करा व भरपूर परीक्षेमध्ये मार्क मिळवा. धन्यवाद.